फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे आळूचं फतफदं। हाय फ्रेंड्स, नमस्ते। इंडियन आहार मध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीची आळूची भाजी दाखवणार आहे। यात मी 7-8 पानं आळू चिरून घेतलाय आणि थोडासा पालक घेतलेला आहे। पालक अगदी 10-15 पानं अशी चिरून घेतलेली आहेत। ही चिरलेली भाजी आणि 2 मुठी हा हरभऱ्याची डाळ आहे, ही भिजून घेतलेली आहे। हे सर्व एकत्र करून कुकर मध्ये मी याच्या 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे। फ्रेंड्स, अशा प्रकारे ही भाजी मी कुकर मध्ये चांगली शिजवून घेतलेली आहे। एक 7-8 शिट्ट्या लागल्या त्याला शिजवण्यासाठी। आता यामध्ये मी 2 चमचे डाळीचं पीठ टाकते आणि डाळीच्या पिठामुळे याला थोडासा घट्टपणा येण्यासाठी, तशी आपण हरभऱ्याची डाळ टाकलेलीच आहे, पण हे डाळीचं पीठ टाकून ही भाजी परत एकदा घोटून घेते। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये मी मोहरी आणि जिरे टाकते। मोहरी आणि जिरे थोडे तडतडायला लागले की यामध्ये थोडं चिरलेला लसूण टाकणार आहे। लसूण थोडासा जिरे मोहरी तडतडायला लागली, लसूण सुद्धा थोडासा लालसर व्हायला लागलाय। आता मी एक थोडा अर्धा चमचा हिंग टाकलाय, हळद टाकते। याचबरोबर टाकणार आहे हिरवी मिरचीचं वाटण। हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। आता यामध्ये मी हे घोटलेली आळूची भाजी टाकते। आता यामध्ये वरून मी थोडासा गोडा मसाला टाकणार आहे, एक चमचा। थोडी चवीपुरती धने पावडर आणि मी वेगळं असं खोबरं आणि शेंगदाणे उकडून ठेवले होते ते सुद्धा टाकणार आहे। भाजी चांगली हलवून घेऊन त्यामध्ये आता मी थोडं मीठ टाकते। मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या। मी यामध्ये आता अर्धा 1 चमचा मीठ टाकते, कारण आपण हिरवी मिरची आणि गोडा मसाला दोन्ही टाकल्यामुळे। याचबरोबर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत, किंचित पातळसर करून घेणार आहोत। कुकर मध्ये शिजवलेली जी भाजी होती त्याचंच पाणी आपण टाकतोय आणि अशा प्रकारे भाजीला एक उकळी घेणार आहोत। फ्रेंड्स, अशा प्रकारे भाजीला उकळी यायला लागली आहे। आता यामध्ये आपण 1 चम्मच चिंचेचा कोळ टाकणार आहे, थोडासा जास्त टाकते आणि थोडासा चिंचेचा कोळ आंबट होईल म्हणून अगदी थोडासा एक छोटा हे करून गूळ टाकते, चिरून गूळ टाकलेला आहे। अशा प्रकारे आळूची भाजी रेडी आहे। तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये काही सजेशन असेल तर मला नक्की सांगा।